प्रीती झालं मग वोट? हे बघा आम्ही केलंय वोटिंग. मग कोणाला दिलं? हॅलो अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आज आहे जे महानगरपालिकेचं इलेक्शन्स आहेत आणि आज त्यासाठी वोट टाकायला जायचं आहे. ऑफिसने सुट्टी नाही दिली आहे, वर्क फ्रॉम होम दिलं आहे, त्यामुळे जरा गडबड आहे. तिकडं जाऊन मग एक छोटंसं काम आहे ते करून परत घरी यायचं आहे. तर येस त्याची तयारी चालली आणि तिकडे निघालो आहे मी आता. इशू चलो जायचंय. मॅडम झालं काय? आमचं इलेक्शन कार्डच भेटले नाही आहेत आणि आता आम्ही फक्त आधार कार्ड घेऊन चाललो आहे की ते व्हॅलिड असतं आहे आणि आमच्याकडे नंबर्स आहेत. प्रिंटआउट पण आहे याची इलेक्शन कार्डची, फक्त ते कार्ड नाही आहे. लेट्स सी, बघूया तिकडे गेल्यावर कळेल जे काय असेल ते बघू. मॅडम चला. चलो तेशीचा नवीन गॉगल आहे बाबा, बघ ती लगेच काढेल बघ. हे झालं काढलं. चलो चलो चले. मम्मा कुठे गेली? हिरोईन मम्मा कुठे गेली आहे? मम्मा वोट करायला गेलेली आहे. एवढी सगळी गर्दी आहे सकाळी सकाळी. 12 वाजले आता, म्हणजे दुपार झाली ऑलमोस्ट. बरीचशी गर्दी आहे. प्रीती झालं मग वोट? हे बघा आम्ही केलंय वोटिंग. मग कोणाला दिलं? सिक्रेट आहे. माझं पण सिक्रेट आहे. कृषी चालायचं आता, चलायचं. ए हिरोईन का बा आतमध्ये? ते अरे एक माणूस दोन लोक होते काहीतरी, त्यांना जमतच नव्हतं ते बटनच लाईटच लागत नव्हते म्हटलं त्याच्यात, म्हणून टाइम झाला. हो ती फेकते. हा तेच ना काहीच लोकांना जमत नाही का ते. तुझं लगेच झालं वाटतं ना? मला माहिती कोणाला दिलंय तू सांगणार नाही मला माहिती. ओके कीप इट सिक्रेट. चलो. तर हे आहे आमचं नवीन घर. सगळं इथं प्लाय वगैरे पडलेत. इकडे इथं फॉयरचा एरिया आहे. बॉक्सेस इथं पॅनलिंग येणार आहे. त्यानंतर इकडं किचन, याचं पण काम चाललं आहे. वरती लॉफ्ट, क्रॉकरी सेक्शन सगळं आहे. त्रिशू पापा. आणि हे इकडे आमचा बेड, हा एक बेड असणार आहे. आणि इकडं वॉर्डरोब, वरती लॉफ्ट, इकडं अजून एक छोटं लॉफ्ट येणार इथे. आणि हे रेग्युलर रोजचे कपडे टाकायला हे. आणि इथं हा स्लायडर आहे, स्लायडर वॉर्डरोब. पूर्ण हा स्लायडर वॉर्डरोब असणार आहे. ड्रॉवर्स 4 ड्रॉवर्स आहेत टोटल. परफेक्ट आहे. टोटल असं असणार आहे. हे आहे आमचं ड्रीम होम. आणि याचं जवळजवळ जानेवारीच्या एंडला काम होईल कम्प्लीट आणि मार्चमध्ये आमचं शिफ्टिंग असणार आहे. कुठे चालली आहे सीता? हां ते बटनच दाबते ते नेहमी. काय रे काय गलती? आवडतंय किचन? हा गे किचन थोडं तुम्हाला छोटं वाटतंय का वरती लॉफ्ट? मला वरचं लॉफ्ट छोटं वाटत होतं. मी त्याची व्हिडिओ पाहिला तुम्हाला म्हटली होती काय लॉफ्ट मध्ये वरती ना छोटे वाटतात. तुला तर विचारलं होतं मी त्या दिवशी. अरे ते कळत नाही ते आपल्याला असं. पण डबे मावून जातील पण असं वाटतंय मला. बघ बरं. मोठे मोठे डबे येऊन जातील ना? येऊन जातील ना? एवढे मोठे तर नाहीच आहे आपल्याला. हा तो पण येऊन जाईल ना त्याच्यात. काय नाही रे नाही ते त्यांनी स्क्रू वगैरे सगळे फिट केले चांगले. ए तू काय गलती केले? तू काय गलती केले? तू काय गलती तू? हां हां पूर्ण. अरे मग तो पूर्ण आहे ना, इकडनं हा पूर्ण स्पेस वापरायला मिळतं रे ते. हा पूर्ण स्पेस वापरायला मिळणार. बघशील खाली बघ. नाही आता. चला हे जरा किचन झालं बाबा, बरंच छान दिसतं जरा. नेहमी भांडत असतात हे दोघं जण. ती तिकडंच असेल वाटतं. अध्ययन देणार आहे, एक पेन्सिल देणार त्रिशिताला. दिली का तू बेटा? हे बघ दिली का? त्याला जे पाहिजे
हे पण तिला पण तेच पाहिजे असतं. माहिती असंच केलं हिने काल ना. तिला जे पाहिजे असतं याला पण ते तेच आता पाहिजे चालू असतं. झालं, नंतर खॅंग खॅंग करत नाही बसतं. काल तसंच अरे काल उलटीच केली यार काढलं तिने. काहीतरी अडकवलंय नाही ना. मग काल काय हे आता दिसतंय ना हा. तुला, काल तशी उलटी पेलची टोचून घेतली ना हा तसंच की काल तर उलटीच केली तिने. तसंच केलं आणि तिनं काल उलटीच केली गिळलंच नाही. नाही. डायरेक्ट उलटीच केली ना. उलटीच केली होती काल. मग काही होतं का तिचं आता? नाही काही नाही काहीच नाही निघलं. असं पेनच होतं. पेन होता हा, ते ते टोचलं असेल ना ते त्यामुळे. म्हणून कॅन्सर काढलं असेल. तुला काय काम आहे आता? नाही ऑफिस काम चालू आहे काही झालंय ऑलमोस्ट. का बरं काय झालं? फ्री झाला की सांग. थोडं लवकर पण अच्छा ठीक आहे चालेल ना. काय आहे का? काम आहे गाडीचं. हां ठीक आहे जाऊ ना मग करू ना चालतंय. आद्यन याचं विचारायचं फॉर्मॅटचं 1 मिनिट कुठं जातोय? आहे पिल्यानं. लडाख. नाही रे, हा मग लद्दाख तुझं- हा चालतंय ना चालतंय ना. आलंय, मे लडाखसाठी चांगली बाईक पाहिजे ती माझ्याकडे नाहीये. रेंटवर घ्यावं लागेल आपल्याला ती बाईक. इट्स ओनली डिपेंड्स ऑन द वेस्ट. हो का? देयर इज नथिंग अबाउट बाईक. बरं बरं. साले डिओ घेऊन गेलेले तो 125. हा, काय 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 गोष्ट करतो? पुण्याची काकू ती तुला या इनेच पाठवला होता मला तो व्हिडिओ. हा का? पुण्यातल्या काकू रिटायर झाल्या. हजबंड मुलगा आणि सुनबाई तिघं घरी. हम्म. हजबंडच्या 2 महिन्याचं बाकी होतं रिटायरमेंट. काकूंनी मस्त त्यांची ऍक्टिव्हा काढली, MH12 ची ऍक्टिव्हा. इथून डायरेक्ट स्पिती व्हॅली. ओ बापरे. आणि काहीच नाही, फक्त सलवार कमीज, आपला दुपट्टा, एक जॅकेट, चालले. हेल्मेट चाललाय. म्हटले 4 ड्रेस आणलेले कंटिन्यू फिरताय. अरे तिच्या ऍक्टिव्हा घेऊन गेलेले आहे. काहीच नाही सोबत काय. म्हटलं त्यांनी सांगितलं स्टोरी, त्यांना भेटला तो युट्यूबर महाराष्ट्रीयन होता. म्हटलं काकू MH12 ची गाडी म्हणजे मला बघून ते तुम्हाला विचारावंच वाटलं म्हणून विचारतो म्हटलं मी. हा हा त्याची MH09 होती. हा बरोबर. तर त्याने विचारलं, त्या काकू बोलल्या की मला रिटायरमेंटची काहीतरी अमाऊंट आली 65 लाख रुपये सांगितले. हा. तर ती अमाऊंट आली म्हटले ती मी घराच्या त्या 3 मागचे 3 फॅमिली मेंबर आहेत तिघांना वाटून दिली. थोडी अमाऊंट माझ्यासाठी ठेवली आणि मग मी पुण्याहून मस्त फिरायला निघालो. फिरायला निघाली. तर पुण्याहून मग कुठे कुठे फिरलं ते सांगितलं त्यांनी. क्या बात. पुण्याहून चालू बघितलं केलं. पाहिजे. मग अप्पर साईड आपली पूर्ण सोमनाथ बिमनाथ करत माउंट आबू वगैरे राजस्थान वगैरे करत आरामात निघाल्या बॉर्डर क्रॉस करत. क्या बात आहे. आणि मस्त. विचार कर, That is life, MH12 ची हे ज्युपिटर आहे, ऍक्टिव्हा नाही सॉरी हा ज्युपिटर. हा ओके. ज्युपिटर घेऊन गेलेलं आहे. बघितलं पाहिजे मग. अरे भाई आपण जाऊया. करू आपण पण प्लॅन करू काहीतरी. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि असा सपोर्ट तुमचा राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून बरेचसे ब्लॉग्स आमचे येणार आहेत. तर आता भेटूया पुढच्या एका नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.